चहा तर आपण रोजच पितो, पण थंडी किंवा पावसाळा जवळ आला की आपल्या चहामध्ये थोडासा बदल करावा लागतो. कुठे आल्याचा वापर जास्त होतो, तर कुठे सुंठ घातली जाते, तर कधी लवंग किंवा काळी मिरी वापरली जाते आणि मग तयार होतो आपला आवडता चहाचा मसाला. आज आपण बनवणार आहोत चहाचा खास आयुर्वेदिक मसाला. पावसाळ्याची सुरुवात झाली आहे, त्यामुळे हा मसाला एकदा बनवून हवाबंद डब्यात ठेवला तर पावसाळा संपेपर्यंत त्याचा सुगंध आणि चव छान टिकून राहते. या मसाल्यामध्ये घेतलेले सर्व पदार्थ योग्य प्रमाणात आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर चहाच्या मसाल्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. तर साहित्यामध्ये इथे एक छोटा जायफळ घेतला आहे. जायफळ अतिशय सुगंधी असल्यामुळे ते अगदी कमी प्रमाणात वापरायचे. यामुळे चहाला मस्त गोडसर आणि खास सुगंध मिळतो. नंतर दालचिनी चहाला गोडसर उबदार चव देते आणि मसाला चहाचा सुगंध अधिक छान बनवते. नंतर आहे सुंठ. सुंठ म्हणजे सुकवलेलं आलं. तिची तिखटसर उबदार चव पावसाळ्यातील चहाला खास बनवते. नंतर आहे हिरवी वेलची. चहाला गोडसर सुगंध देते. नंतर आहे काळी मिरी. चहाला हलकी तिखट चव देते. तिच्यामुळे मसाल्याचा स्वाद अधिक खुलतो. नंतर घेतला आहे चक्री फूल. हे चहाला एक वेगळी सुगंधी हलकी गोडसर चव देतो. लवंग सुगंधी आणि चवीला तीव्र असते. कमी प्रमाणात वापरली तर चहाला छान उबदारपणा आणि वेगळा फ्लेवर मिळतो. इथे आपण 7 प्रकारचे मसाले वापरणार आहोत. सर्वप्रथम गॅसवर जाड तळाची कढई ठेवायची आहे. कढई गरम झाल्यावर यामध्ये सर्वप्रथम सुंठ घालायची आहे. सुंठ मी थोडीशी ठेचून घेतली आहे, त्यामुळे ती आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाते. सुंठ काही सेकंद कढईमध्ये हलवत हलवत छान भाजून घ्यायची. सुंठ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून ती सर्वप्रथम घालायची. सुंठ व्यवस्थित भाजून झाल्यावर त्यामध्ये उरलेले सर्व मसाले एक एक करून घालायचे. इथे आपण जायफळ घातली आहे, त्यानंतर दालचिनी घातली आहे, त्यानंतर लवंग घालायची आहे, त्यानंतर घेतलेली हिरवी वेलची, काळी मिरी आणि चक्री फूल. इथे आपण घेतलेले 7ही पदार्थ कढईमध्ये घातले. आता हे सर्व मसाले आणखी 1 ते 2 मिनटं मंद आचेवर हलवत हलवत भाजून घ्यायचे. सर्व साहित्याचे प्रमाण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. मसाल्याला छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारण 4 ते 5 मिनटं झाली आहेत आणि मसाले व्यवस्थित भाजले गेले आहेत. आता गॅस बंद करून हे मसाले पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे. कढई अजून गरमच आहे. मसाले कढईमध्येच ठेवले तर ते उरलेल्या उष्णतेमुळे आणखी भाजले जाऊ शकतात आणि थंड होण्यासाठीही जास्त वेळ लागेल. म्हणून इथे भाजलेले मसाले मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. यामुळे ते लवकर थंड होतील आणि त्याचा सुगंध व चव छान टिकून राहील. मसाले आता पूर्णपणे गार झाले आहेत. आता मिक्सरचा डबा घेऊन यामध्ये सर्व भाजलेले मसाले घालूया. मसाले गार झाल्यानंतरच ते मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं. गरम मसाला मिक्सरमध्ये फिरवल्यास त्याची पूड व्यवस्थित होत नाही. इथे आपण मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे. मसाला फिरून झाल्यावर डब्बा उघडताना यामधील मसाल्याची पूड सांडण्याची शक्यता असते. त्यासाठी खाली एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये मिक्सरचा डब्बा ठेवायचा आणि मग हळुवारपणे झाकण उघडायचे. असे केल्यामुळे थोडी पूड सांडली तरी ती ताटामध्ये सांडेल आणि त्यानंतर ती व्यवस्थित आपल्याला भरता येईल. याच ताटामध्ये मी तयार झालेला सगळा चहाचा मसाला काढून घेत आहे. बारीक आणि सुगंधी मसाला पूड तयार आहे. आता ही पूड एका स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो. हा मसाला योग्य प्रकारे साठवून ठेवला तर पावसाळा संपेपर्यंत म्हणजे साधारण 4 महिने छान टिकतो. त्याचा सुगंधही तसाच राहतो आणि चवही अगदी उत्तम टिकून राहते. हा तयार केलेला चहाचा मसाला आपण काचेच्या स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद बरणीमध्ये भरून घेऊया. जेव्हा कधी मसाला चहा घ्यायचा असेल तेव्हा 2 कप चहासाठी या तयार मसाल्याचा अर्धा छोटा चमचा वापरायचा. त्यामुळे चहाला छान सुगंध आणि उत्तम चव येईल. आता हा मसाला वापरून चहा बनवून पाहूया. इथे मी पितळीचं टोप घेतलं आहे. आज आपण 2 कप चहा बनवणार आहोत. त्यासाठी टोपमध्ये 1 कप पाणी घातलं आहे. पाणी गरम होऊ लागल्यावर यामध्ये 1 चमचा चहा पावडर घालायची. साखर मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता.
नंतर यामध्ये आपण बनवून घेतलेला चहाचा मसाला अर्धा छोटा चमचा घालायचा आहे. हा चहा छान 2 मिनिटं उकळून घ्यायचा, म्हणजे मसाल्याचा सुगंध आणि चव पाण्यामध्ये व्यवस्थित उतरते. त्यानंतर यामध्ये 1 कप दूध घालायचे. आपण आधी 1 कप पाणी घातलं आहे आणि आता 1 कप दूध घातल्यामुळे असे एकूण 2 कप चहा तयार होतो. दूध घातल्यानंतर चहा आणखी 2 मिनिटे छान उकळून घ्यायचा. कडक आणि सुगंधी मसाला चहा तयार झाला आहे. चला तो कपामध्ये गाळून घेऊया. पावसाळ्यात गरमागरम मसाला चहा प्यायची मज्जाच काही वेगळी असते. बाहेर रिमझिम पाऊस आणि हातात मस्त गरमागरम सुगंधी मसाला चहा. वाव! तुम्हीही हा मसाला नक्की करून पहा आणि या मसाल्यापासून चहा बनवून बघा. चहा कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.